प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे आणि या दुपारच्या क्षेत्रातील पहिला सामना आदर्श योद्धा आणि रॉयल वॉरियर्स यांच्यामध्ये खेळवण्यात येत आहे। तर या सामन्यामध्ये आदर्श योद्धा यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याप्रमाणे आदर्श योद्धाची सर्व खेळाडू मैदानामध्ये फिल्डिंगसाठी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे गोलंदाजीसाठी रॉयल वॉरियर्स चे प्रथम ओपनिंग फलंदाज कुमार देसाई आणि पृथ्वीराज देसाई मैदानामध्ये उपस्थित आहेत। तरी उपस्थित सर्व फलंदाज गोलंदाज आणि यष्टिरक्षक सर्वांचे वाईड बॉल अंपायरचा इशारा। पृथ्वीराज शिवराज शेट्टी सुधाकर देवेकर यांच्याकडून गोलंदाजी होत आहे आणि सुधाकर देवेकर यांचा पहिलाच बॉल वाईड बॉल जातोय आणि निर्धाव धावसंख्येमध्ये 1 धाव पडून संघाची धावसंख्या 1 होते। चेंडू निर्धाव जातोय। उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुधाकर देवेकर यांच्याकडून। वारी एकच राहणार थोडं मिसकम्युनिकेशन गोलंदाजांमध्ये कुमार आणि शिवराज यांच्यामध्ये। चेंडू निर्धाव जातोय। उत्कृष्ट अशी बॉलिंग सुधाकर देवेकर यांच्याकडून पृथ्वीराजसाठी। उत्कृष्ट असा फटका आणि पृथ्वीराज देसाई यांच्याकडून चौकारच्या दिशेने असा उत्कृष्ट फटका। खूप छान फलंदाजी शिवराज यांच्याकडून। शिवराजची खूप छान चौकार शिवराज देसाई स्टेडियम मध्ये आणि ग्राउंड मध्ये एकच नारा बॅटिंगचा शिवराज दादा। 9 एक ओव्हर धावसंख्या होते 9। 2 चौकार आणि 2 चौकार ना। बॉलरचं नाव विनायक घुसकर वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत विनायक घुसकर आणि स्ट्राईकवर आहे कुमार देसाई। विष्णूजींचा कुमारसाठी पहिला बॉल। खूप छान उत्कृष्ट असा झेल अक्षय घुसकर यांच्याकडून आणि कुमार देसाई त्याच्यावर देत आहेत। संघाला धावांची आवश्यकता असताना अतिशय गडबड घाई धावसंख्या वाढवण्यासाठी करत असताना कुमार देसाई यांचा विकेट जातोय आणि त्यांनी झेल वाढवत आहेत। नाव काय बॅट्समॅनचं नाव पुढील बॅट्समॅन
सुरेश देसाई. यांचा सुरेश देसाईसाठी दुसरा बॉल. चेंडू निर्धाव जातोय. कोणतीही घाई नाही, गडबड नाही. आधीच्याच बॉल मध्ये विकेट गेल्या कारणाने सुरेश यांचा जाणीवपूर्वक शॉट आणि एक धाव मिळते संघासाठी. सुधीर गवाळे यांच्याकडून उत्कृष्ट अशी फिल्डिंग. खूप छान शॉट आणि 6 मिळतोय. इशारा षटकार. शिवराज देसाई यांच्याकडून उत्कृष्ट अशी फटकेबाजी आणि या फटक्यामध्ये शिवराज यांना 6 धावांचे यश मिळते. आणि अशा तऱ्हेने झूम जाऊ नको रे. अंपायरचा इशारा चौकार आणि शिवराज देसाई यांना पहिल्या बॉल मध्ये षटकार आणि लगेच दुसऱ्या बॉल मध्ये चौकार मारण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. खूप छान बॅटिंग शिवराज देसाई यांच्याकडून. बोलू नको. एक बॉल एक विकेट. स्टंप. ओव्हर कंप्लीट. 21. धाव संख्या होते 21. एक विकेट. 2 ओव्हर मध्ये 21 धावा झालेल्या आहेत. खूप छान अशी फलंदाजी. या फलंदाजीमध्ये शिवराजच्या वैयक्तिक 19. या 21 धावांच्या धावांमध्ये शिवराजचे योगदान 19 धावांचे आहे आणि उर्वरित 2 धावा संघाच्या. यामध्ये सुरेश देसाई आणि कुमार देसाई प्रत्येकी 1-1. खूप छान अशी फलंदाजी शिवराज देसाई यांच्याकडून आणि त्याच्यासाठी सुशांत देसाई यांच्याकडून पहिला बॉल तिसऱ्या षटकातील खूप छान असा फटका आणि चेंडू रेषेबाहेर जाता तटलेला आहे आणि धाव संख्या 2 ने घेतलेली आहे. खूप छान बॉलिंग सुरेश देसाई आणि शिवराज देसाई यांच्याकडून. ओव्हरचा मारा करत असताना सुशांत याने टाकलेल्या आपल्या वैयक्तिक पहिल्या ओव्हरमधील पहिल्या बॉल मध्ये 2 धावा मिळालेल्या आहेत. बॉलर कोण आहे? सुशांत देसाई बोललो. खूप छान असा फटका आणि 6 मिळतोय. अंपायरचा इशारा 6. खूप छान अशी बॅटिंग. कृपया तोपर्यंत दुसरा बॉल दिला तर कमिटी बरोबर किरणजीने आपण दुसऱ्या बॉलची व्यवस्था करायची आहे. किरणजीने
सागर गवेकर आपण बॉलची व्यवस्था करायची आहे. स्कोर स्कोर होतोय 29. खूप छान असा फटका. अंपायरचा इशारा चौकार. सुशांत देसाई नावाचे बॉलर. आता या सामन्यासाठी पंच म्हणून जयवंत साठे आणि अक्षय कांबळे सॉरी आकाश कांबळे उपस्थित आहेत. तरी त्या दोघांचं पोवाडे कामेवाडी प्रीमियर लीग पोवाडे यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. मोसम नसताना क्रिकेटची मॅच खेळताना अतिशय चांगलं वातावरण झालेलं आहे. याचा फायदा कितपत बॉलर आणि फिल्डर घेतात हे पाहूयात. अतिशय एका पद्धतीने चांगली फटकेबाजी होत असताना सुशांत यांचा शिवराजसाठी बॉल आणि मिस व्हिडिओ कृपया दोन धावांनी संघाच्या धाव संख्येमध्ये भर पडते. खूप छान फलंदाजी. वाईड बॉल. अंपायरचा इशारा. एक्स्ट्रा धाव संख्येमध्ये भर पडते. खूप छान पट्टा. खूप छान. कृपया कृपया अंपायर चौकार आहे. बस दादा काय इकडे विचारा. आपण सांगण्यापेक्षा हे जेवण करता येतं काय मुद्दाम सांगायला. आता काय बोलणार. बाहेर पडला. बाहेर पडला. यांना विचार. मी बोलणार यांना विचार. आगा इथनं दिसतंय भाई. आम्ही काय खोटं बोलतोय. आम्ही पण समजतो काय बाहेर पडला. त्यांना विचारतो. मला पण विचारतो. पाय त्याने बाहेर टाकला. पाय बाहेर ठेवला. पाय बाहेर टाकला. क्लिअर बाहेर. अरे विनोदा क्लिअर बाहेर होता. मग काय इथे आम्ही पण खेळालो. एवढा काय डिसिजन नाही. अंपायरचा इशारा 6. शिवराजने मारला षटकार. कंप्लीट ना. अजून खूप शानदार असा फटका. एक धाव मिळते. संघाचा स्कोर होतोय किती. संघाचा स्कोर होतोय 43. 3 ओव्हर कंप्लीट. एक धाव वाईट काय ना. शेषाला घे. 6च्या आधी वाईट. शेषा कुठं आहे. 3 ओव्हर कंप्लीट. 43. त्याचं नाव आणि बॉल शिवम. बॉलरचं नाव शिवम चौगुले. वैयक्तिक पहिले आणि संघाचे 34 षटक घेऊन येत आहे शिवम चौगुले. संघाची धाव संख्या होते 43. लाईन भरली चालते. खूप छान असा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. अंपायरांचा इशारा षटकार.
उत्कृष्ट फलंदाजी शिवराज देसाई यांच्याकडून संघासाठी खूप असं मोठं योगदान देताना शिवराज देसाई, नॉन स्ट्रायकर आहेत सुरेश देसाई. शिवम याचा दुसरा बॉल शिवराजसाठी. कम घे. शिवम यांचे 2 बॉल अखेरीस या ओव्हरमधील 8 धावा. पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्या बॉलमध्ये 2 धावा. चौकार. 50 झाले भाऊ. 52 झाले. शिवराजचा अशा तऱ्हेने फलंदाजासाठी प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी. वैयक्तिक शिवराज देसाई यांच्या 52 धावा झालेल्या आहेत. कृपया त्यांना टाळ्या वाजवून 50 केल्याबद्दल अभिनंदन करायचं आहे. आजच्या या क्षेत्रामध्ये प्रशांत गवाळे याच्यानंतर शिवराज देसाई यांनी आज 50 नोंदवलेली आहे. या हंगामातील दुसरी 50 शिवराज देसाई यांच्याकडून. वैयक्तिक 52 धावा. खूप खूप छान. अभिनंदन शिवराज देसाई. खूप छान, खूप छान. अंपायर इशारा 6. त्याला मारणारी बाहेर नाही. 61. आधी कसं कृपया कमिटी मेंबर किरण चिमणे मार्गदर्शन करायचं नाही. आपण आपली टीम सांभाळायची आहे. ज्याची त्याची ती टीम सांभाळतील. खूप छान. षटकार, षटकार, षटकार. मंडळाचे कार्यकर्ते कमिटी मेंबर किरण चिमणे कोणतीही तमा न बाळगता सकाळी 7 वाजल्यापासून अजून जेवले नाही. क्रिकेट वेळा चाहता किरण चिमणे कोणत्याही अडचणीत बॉल जाऊन दे. भले तो नर्सरीत जाऊन दे किंवा खाली अडचणीत रस्त्याला जाऊन दे, पण तू बॉल आणणार देणार. निस्वार्थी खेळाडू. खूप खूप छान. अभिनंदन. दुसरा पोस्ट पावती दिली ऐकलास ना? पोस्ट पावती दिली ऐकलास की 58 58 पार्टनरशिप. खूप छान फटका. परंतु पाहूयात उंच बॉल उडालेला आहे आणि अक्षय गुंजकर यांच्याकडून झेल घेण्यात आलेला आहे आणि शिवराज आणि सुरेश देसाई यांच्यामध्ये एकूण 58 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. या पार्टनरशिप बद्दल दोन्ही खेळाडूंचं खूप खूप अभिनंदन. आणि ही पार्टनरशिप करत असतानाच फटकेबाजी करत असतानाच शिवराज यांचा झेल उडाला आणि हा झेल अक्षय गुंजकर यांनी टिपला आणि शिवराज देसाई आउट झाला. 50 करून पॅव्हलियन मध्ये परतताना शिवराज देसाई खूप खूप छान. अभिनंदन. शिवराज देसाई वैयक्तिक 64 धावा. खूप छान फिल्डिंग. जरी कॅच मिस झाला असेल तरी जाणारा चौकार वाचवला. शिवम चौगुले. खूप छान फिल्डिंग. आणि अशा तऱ्हेने विनोद गुंजकर यांनी शुभम
पुणेकर यांना बोल्ट क्लीन बोल्ट आउट केलेला आहे. खूप छान गोलंदाजी विनोद गुंजकर यांच्याकडून. वैयक्तिक पहिले संघाचे 5वे षटक घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी दुसऱ्या बॉलमध्ये शुभम मुंदेकर यांचा विकेट घेतलेला आहे. याच्यानंतरचे फलंदाज कोण आकाश आकाश चौगुले. त्याच्यानंतरचे फलंदाज 68 68 अजून 4 बॉल शिल्लक आहेत. आउट आहे. कोण आहे की यो सुरेश आणि सुरेश देसाई धावबाद होत आहे. लास्ट ओव्हर मध्ये बॉल आहे का घाई गडबड करत असताना आणि संघाला एक धाव संख्येची भर करण्यासाठी प्रयत्नशील असताना सुरेश देसाई यांच्याकडून धाव अपूर्ण राहिली आणि स्वतः ते आऊट झाले. बॅट्समॅनचं नाव आहे पुढील बॅट्समन प्रदीप हुंदेकर. आणि अशा तऱ्हेने विनोद गुंजकर यांच्याकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी. ब्रेक बंद झाले. 0-0. चेंडू निर्धाव जातोय. खूप छान गोलंदाजी विनोद गुंजकर यांच्याकडून. लास्ट बॉल मिस फिल्डिंग अमोल भाटी यांच्याकडून. मागील सामन्यामध्ये खूप छान असा कॅच घेतला होता. 2 धावा घेतलेले. 70 स्कोर झालेला आहे 70. 71 ला विन. खूप छान अशी रॉयल वॉरियर्स यांच्याकडून फलंदाजी. आदर्श होता हो. फिल्डिंग उलट झालं का मी इथे 10 वेळा विचारत झालं की हो हे घ्या आमची फिल्डिंग आहे आता. आदर्श योद्धा नीड हो बरोबर आहे की
30 बॉल 71 रनची आवश्यकता आहे. कोण आहेत बॅटर्स? विनायक गुजकर, आणि अक्षय गुजकर जैसे की अँडी फ्लावर आणि ग्रँड फ्लावर यांची जोडी मैदानावर उतरलेली आहे. बॉलर कोण आहे? शुभम ना? बॉलर कोण? बॉलर कोण? शुभम समर्थ चौगुले. समर्थ चौगुले. समर्थ चौगुले लाईनअप घेत आहेत. बॉलर समोर. एकाहत्तर रनची आवश्यकता आहे. 30 बॉल. लई डार्क डार्क बघूया आता काय लई लई ब्राईट झालं. ठीक आहे. आराम थोडस तिकडे पहिला चेंडू निर्धाव केलेला आहे. अंपायर लाईन बघत आहेत. चेंडू दुसरा चेंडू सीमारेषे बाहेर विनायक गुजकर यांनी काढलेला आहे. विनायक गुजकरच्या वैयक्तिक झालेले आहेत 6 रन आणि संघाचे झालेले आहेत 6 रन. 2 बॉल 6 रन. सेंटर फ्रेम घे माझ्या. सेंटर फ्रेम घे. हे दुसरा बॉल आहे. हे येऊ नको रे बारक्या. ऐका की रे हे उतर तू. तरी पण तिकडे बस. विनायक गुजकर नावाजलेले फलंदाज आहेत. दुसरा बॉल घेऊन येत आहेत समर्थ चौगुले. विनायक गुजकर चेंडू टोलवलेला आहे. पहिली धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी संपलाय. विनायक गुंजकर यांनी थांबवलेलं आहे दुसरी धाव घेण्यासाठी. 7 रन विकेट. तडाखा सहन करत प्रेक्षक वर्ग बसलेला आहे. हे 2 मिनिटं ये की वर. ओके जरा चेंडू मिस झालेला आहे आणि अंपायरचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. अंपायरचा वेट. नो बॉल फ्री हिट. हिट आहे का? हिट. समर्थ चौगुले आपला चौथा चेंडू घेऊन घे कॅमेरामध्ये. पण नो बॉल असल्या कारणामुळे बाद देता येत ना. चेंडू चांगला होता. बंद धरायचं. आपला 5वा चेंडू घेऊन येत आहेत. बॉल अशा तऱ्हेने निर्धाव चेंडू टाकलेला आहे. बॉलिंग अशा तऱ्हेने चांगल्या बॉलिंगचा नमुना सादर करत आहेत. तिकडेच घे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर जयवंत चाटे यांच्याकडून
वाईट बॉलचा इशारा आलेला आहे, तरी एक संघाच्या धावसंख्येमध्ये एक धावेची आहे. 9 झाले ना. 9 रन 0 विकेट. पहिली ओव्हर चालू. वाईट बॉल. अशा तऱ्हेने परत एक वाईट चेंडू गेलेला आहे. सपोर्ट नाही. बॉल पण बॅट्समनला तपास समजला नाही, त्यामुळे निर्धाव चेंडू गेलेला आहे. एक ओव्हर 10 रन. 10 रन झालेले आहेत एक ओव्हर. 61 रनची आवश्यकता आहे 4 ओव्हर मध्ये. 24 बॉल 61 रन. त्याच्यावर बसावं. हा ते खाली ठेवा की. त्याला इथे खाली ठेवून बसा. दुसरी ओव्हर कप्तान शुभम मुंडेकर यांना दुसरी ओव्हर टाकण्यासाठी दिलेली आहे. राउंड द विकेट. शुभम मुंडेकर महाराज. विनायक गुंजकर फलंदाजीसाठी. अशा तऱ्हेने विनायक गुंजकर यांनी फटका लगावलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. 4 रन. विनायक गुंजकर यांची फटकेबाजी आपल्याला कोवाडच्या गोठण या ग्राउंडवर पाहायला भेटत आहे. असा अख्खा आंबा तोंडाला भ्या वाटत नाही किती. शुभम मुंडेकर यांनी दुसरा बॉल टाकलेला आहे. दुसरा बॉल अंपायरने वाईट घोषित केला आहे. संघाच्या धावसंख्येमध्ये अजून एक धावेची भर पडलेली आहे. परत एक वाईट. परत एक धाव ऍड झालेले आहे संघाच्या धावसंख्येमध्ये. विनायक गुंजकर यांनी चेंडू टोलवलेला आहे. 1 रन पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या रनसाठी त्यांनी पाठीमागे धाव घेतली. नो बॉल. अंपायर नो बॉलचा इशारा केलेला आहे आणि फ्री साठी फटका. दही गेला. फ्रीट आहे. तू बोलला त्याच्यामुळे फ्रीट बोला. फ्रीचा फटका दिलेला आहे. टोलवलेला आहे. 6. आणि अशा तऱ्हेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
अक्षय होता दोन ओव्हरचे जानेवारी प्लेयर आगमन झालेले दुसकडून आलेले आहेत वाटतं एक दोन काय माहित नाही संध्याकाळी चोवीस झाला ना 24 झाला ना गुंजकर बंधूची जोडी निर्धाव चेंडू शुभमचा आणखी एक निर्धाव चेंडू नोच की नोच आहे तो अंपायर की केले कॅच थोडासा वाचलेला आहे कॅच 1 रन पूर्ण केलेले आहे संघाच्या धावसंख्येमध्ये 1 धावेची ऍड नाव द्या काय नाही तिथे यायला बरोबर चान्स मिळाला बॉलिंग आम्ही तिथे यायला खूप उभा राहतो विनायक गुंजकर यांचा सुंदर फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे षटकार संघाच्या धावसंख्येमध्ये 6 धावे 31 2 ओव्हर 31 रन झालेले आहे 31 रन 2 ओव्हर 18 बॉलमध्ये 40 18 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता आहे 18 बॉल 40 रन 3 ओव्हर 40 रन 13च्या रन रेटची आवश्यकता आहे 1 ओव्हरला 13 रनची गरज आहे प्रत्येक ओव्हरला 13 रन युवराज देसाई बॉलिंगसाठी ब्राईटनेस वाढवली तयार झालेले आहेत बॅटिंगचा नमुना त्यांनी दाखवलाच आहे आता बॉलिंग मध्ये चांगले परफेक्ट आपले कर्तव्य दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत तिसरी ओव्हर हो सुंदर फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रन विनायक गुंजकर आणि अक्षय गुंजकर वाईट चेंडू वाईट एक्स्ट्रा 1 धावची ऍड झाली संघाच्या धावसंख्येमध्ये अरे तिकडेच कॅमेरा जरा चक्कर मला 500 रुपये महेश चौगुले यांच्याकडून अक्षय गुंजकर यांच्यासाठी एक बक्षीस आलेलं आहे सलग 3 षटकांसाठी 501 रुपयांचे बक्षीस आलेलं आहे महेश चौगुले यांच्याकडून गुंजकरला सलग 3 खराब फैलचा नमुना सादर केलेला आहे इथे पोपट मास्तर यांच्याकडून 1 रन जिथे झाला होती तिथे 2 रन केलेले आहेत अक्षय गुंजकर आणि विनायक गुंजकर सलग 3 षटकांसाठी 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे महेश चौगुले यांच्याकडून कॅच आणि हा कॅच मिस झालेला आहे संघाचे विनायक गुंजकरला 300 रुपयाचं मंजूर गुंजकरला लावले विनायक गुंजकर 300 रुपयाचं मंजूर गुंजकर नाही सांग विनायक गुंजकर यांना मंगेश गुंजकर यांनी
सलग 3 षटकार 301 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. जुमावतो. सुंदर फटका पण एक डावेवर समाधान मानावं लागलेलं आहे. 3 ओव्हर 44 रन 44 रन 3 ओव्हर 44 रन्स. बॉलर 4 नंबरचे बॉल घेण्यासाठी कोण आता समोर चौकले आले 34 ओव्हर घेण्यासाठी. 12 बॉलला 27 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल नीड 27 रन्स. विनायक गुजकर 301 रुपये बक्षीस झालेले आहेत तुमच्यासाठी 3 षटकार. आणि अक्षय गुजकर यांना महेश चौगुले यांच्याकडून 3 षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. बघूया आता काय करतात विनायक आणि अक्षय गुजकर. अँडी फ्लावर आणि ग्रँड फ्लावर यांची जोडी मला समोर दिसत आहे. झिम्बाब्वेचे नावाजलेले क्रिकेटपटू होते. फलंदाजी चालू आहे. 12 बॉल 27 रन. बॉल 27 रन. टार्गेट काय मोठं नाही, निघू शकतात. दादा पृथ्वीराज देसाई स्कोर बोर्ड साठी यायचं. आणि एक ओव्हर तरी टॉप पडली. पृथ्वीराज देसाई स्कोर बोर्ड लिहायसाठी लवकर लवकर इथे हजर राहावे. पृथ्वीराज तेव्हा गेलाय काय. बॉल सुंदर बॉल. चांगला बॉलिंगचा नंबर पेश करत आहेत. समर्थ चौगुले समर्थ चौगुले बॉल. अशा तऱ्हेनं लेग साइडला टाकलेला चेंडू विनायक गुजकर यांनी षटकार लगावलेला आहे. अजून 2 षटकारांची गरज आहे विनायक गुजकर यांना वैयक्तिक 301 रुपयाच्या बक्षिसासाठी. 50 झालं. टीमचं 50 रन झालेले आहेत संघाच्या धावफलक. 10 बॉल 20 रनची गरज आहे. 21 10 बॉल 21 रन 21 रनची गरज आहे. विनायक गुजकर यांनी सेकंड षटकार दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. आज 301 रुपये घेऊन जायचं हा विचार त्यांच्या मनात आलेला आहे असं वाटतंय. 501 की 301 501 विनायक गुजकर 501. अजून 1 षटकार. 10 बॉल 31 काढलाय त्यांनी. हो फुटा मिस झालेला चेंडू. जेवण नो बॉल. अंपायरने आपला अजून काही डिसिजन दिलेला नाही. बॉल चेंडू निर्धाव. नो बॉल होता है ना. 501 रुपयाचं बक्षीस किती रन झालेलं आहे त्याच्यामुळे नो आहे. कंप्लीट नाही होतं. कंप्लीट नाव घेतली का. एक धाव घेतली. लेग बाईची ऍड झालेली.
सुंदर फटका सीमारेषेच्या बाहेर. मॅच मध्ये आता 7 बॉलला 7 बॉलला 8 रनची गरज आहे. समर्थ गुले यांना 3 षटकार लगावलेले आहेत. 4 बॉल चेंडूत लगावलेला आहे. 1 रन धाव पूर्ण केलेली आहे. षटकारण्यासाठी प्रयत्न करत होते पण ते परत ओव्हर चेंज. ओव्हर झाले. 4 ओव्हर झालेले आहेत. 6 बॉलला 7. 6 बॉलला 7 रनची गरज आहे. 6 बॉल नीड 7 रन. 6 बॉलला 7 रन निघतील. निघतील. बॉलरचं नाव काय? कुमार देसाई 5वी ओव्हर घेऊन येत आहेत. संघासाठी वैयक्तिक पहिली. संघासाठी 5वी ओव्हर घेऊन येत आहेत. मराठी म्हणजे डोकं फिरायला हो मिस झालेला चेंडू. चार बॉल 5 बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. चौका अशा तऱ्हेने चेंडू लगावलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. रनचं टार्गेट. संघासाठी भरपूर होते पण थोडीशी बॉलिंग मध्ये हरायची झाली त्याच्यामुळे 71 रन पण चेस झालेले आहेत. होत आहेत. ब्राईटनेस कमी करतो. एक रन 3 बॉल 2 रन. 3 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. कुमार देसाई सज्ज झालेले आहेत. तो मिडन चेंडू मिडन बॉल गेलेला आहे. 2 रन. अत्यंत अटीतटीचा सामना चालू आहे. चुरशीचा सामना. 2 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. 1 विकेट. संघाला 1 विकेटची गरज आहे. बॉल. एक बॉल 2 रनची गरज आहे. 1 बॉल मध्ये 2 रन. नाही रे 30 मारलाय दोघांनी. विनायक गुंजकर वैयक्तिक 32 धावावर खेळत आहेत आणि अक्षय गुंजकर 30 धावावर खेळतो. 1 बॉल मध्ये 2 रनची गरज आहे. काय बोलताय पब्लिक? होणार काय? अरे अल्ट्रा ब्राईटनेस जास्त वाढला. अविनाश सामगन आणि विनायक गुंजकर यांनी बॅटर लागी सामना फिरवलेला आहे. टीमवर 71 रन मारून सुद्धा आणि संघासाठी शिवराज देसाई यांची 50 रनचे खेळी व्यर्थ गेलेले आहे. मारला ना
76 वर केलं. 64 मारला त्याने. पुढच्या टीमचा टॉस घ्यायला नाही. पुढच्या टीमचा टॉस घ्या म्हणून की नाव सांग. मॅच आहे मॅच. कमिटी मेंबर्सनी लवकर पुढील टीमच्या टॉससाठी पुढील टीम कुठल्या मी बॉलिंग टाकणार.